नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि आपण सध्या आहोत परभणी शहराचा जो बायपास होते त्या ठिकाणी आलेलो आहे। हे आपल्या समोर जे दिसत आहे ते आहे सरळ इथून जाणारा जो पाथरी रोडला जिथून बायपास स्टार्ट होते त्या ठिकाणी। चला जाऊया पुढे आपण आता आणखीन। हा बघा मित्रांनो, हा भाग बघायला गेला तर जे लक्ष्मीनगर आहे, लक्ष्मीनगर जे आहे त्याच्या बॅक साईडला हा रोड बघा, एक साइड आणि ही दुसरी साइड संपूर्ण झालेला आहे। आणि या ठिकाणी जे साईडला लागणारे जे वॉल वगैरे आपण म्हणतो सिमेंटचे, हे जे ब्रिजला लागते ब्रिजच्या साईडला ते या ठिकाणी तयार करून ठेवण्यात आलेले आहे। कारण की पुढे आहे एक ब्रिज आहे, त्या ब्रिज आहे जवळपास बघायला गेलं तर पाथरी ते परभणी जो रोड आहे त्यावर जवळपास एक 4 ब्रिज आहेत मोठे, आणि छोटे वगैरे अंडरपास वगैरे ते पण जवळपास बरेच आहेत। आणि या ठिकाणी असा जवळपास एक 150 ते 200 मीटरचा सिमेंट रोड तयार झालेला आहे दोन्ही साईड। आणि एक साईड पण मला वाटते इथून पुढे झालेलं आहे। ही जी मशीन दिसत आहे ही सिमेंटचं रोडचे जे बनवतात ती ही अशी मशीन आहे मित्रांनो। बघायला गेलं तर जे जिंतूर रोड ते पाथरी रोडला जो बायपास चाललेला आहे त्याचा बघायला गेलं तर हा आपल्याला लागलेला दुसरा ब्रिज आहे। पहिला ब्रिज जो तुम्हाला सांगितल्यानुसार मी आपला चालू होतो परभणीहून जो जिंतूरला रोड जातो तिथं हा पहिला पूल आहे, हा दुसरा। चला आणखीन किती ब्रिज लागतात हे मोठे मी तुम्हाला दाखवतो, जे की फक्त परभणीहून निघाल्यानंतर समजा तुम्ही जिंतूर साईडला चाललेले तर उदाहरणार्थ समजा तुम्हाला पाथरी ते जिंतूर रोडला उतरायचं असेल त्याच्यामध्ये किती ब्रिज हे तुम्हाला दाखवतो। तर हा आहे दुसरा ब्रिज बघा। जवळपास प्रत्येक ठिकाणी 100-150 मीटरचे असे दोन्ही साईडलाही सिमेंट रोड तयार झालेले आहेत बघा। बघायला गेलं तर पुढे आपल्या इथून जाता येत नाही, आपले 2 व्हीलर घेऊन। हे असा रोड आहे तुम्हाला समोर दिसत असेल बघा। हा एक ब्रिज आहे आणि त्यानंतर एक चौथा ब्रिज आहे जो की जो नॅशनल हायवे 61 आहे जो शहरात येतो तिथं हा चौथा ब्रिज आहे। म्हणजे पाथरीहून तुम्ही समजा परभणी दिशेला बायपास नेत असेल तर एकूण 4 मोठे या ठिकाणी मोठे पुलं आहेत आणि काम चालू आहे कन्स्ट्रक्शन साईटवर सध्या। चला आपण जाऊया आता। याच्यानंतरचा जो जिंतूर रोडपासून जो वसमत रोडकडे बायपास जातो त्याचं काम कुठपर्यंत झालं काय हे मी तुम्हाला दाखवलंच। तसं मी पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, दुसऱ्या पार्टमध्ये पण दाखवलं होतं, आणि तिसऱ्या पार्टमध्ये आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे जे की जिंतूर रोडपासून पाथरी रोडकडे जाणारा बायपासचं। चला जाऊया आता आपण जिंतूर रोडपासून ते वसमत रोडकडे जाणारा बायपासचं काम दाखवतो तुम्हाला मी। मित्रांनो, हा आहे परभणी जिंतूर रोड। हा समोर जो जातो हा आहे वसमतकडे जाणारा बायपास, हे परभणी शहर आणि इकडं पाथरी। मित्रांनो, बघायला गेलं तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हा रोड दाखवला होता। दोन्ही साईडनं संपूर्ण हा रोड तयार झालेला आहे। आणि हे जी साईड तुम्हाला दिसते हे एकदम शेवटची या साईडला हे असं सिमेंटचं या ठिकाणी लावतात ब्रिजला। आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईडच्या गाड्या वगैरे JCB वगैरे टूटे सर्व काही या ठिकाणी आपल्याला बायपासचं काम हे जोरात चालू आहे असं दिसून येईल। आपण ब्लॉग आधीच बनवला होता पण पाऊस होता त्यामुळे चिखला होता, गाडी जात नव्हती, त्यामुळे आपण मागच्या वेळेस ब्लॉग बनवलं नाही। तर आपण 2-3दा या ठिकाणी आलो होतो पण चिखल असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी गाडी वगैरे, कारण की ट्रक वगैरे पण बंद होते। कन्स्ट्रक्शन साईडचे जे ट्रक वगैरे असतात ट्रकनं तरी रस्ता चालू होऊ शकते, पण एवढं पाणी होतं की बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी ट्रकमुळे रस्ता आपल्याला वाटलं 2 व्हीलर घालावं नाही, त्या आपण मागच्याच ब्लॉग बनवला नव्हता। आणि या ठिकाणी हे संपूर्ण दृश्य तुम्हाला खास बायपासचं बनवण्यासाठी मी आलेलो आहे या ठिकाणी। आणि हे मधात डिवायडर राहणार आहे, हे डिवायडरची साईड आहे ही। आणि समोर कन्स्ट्रक्शन कंपनीचं तुम्हाला हे या ठिकाणी युनिट दिसत आहे। दोन्ही साईडला, या साईडला एक, या साईडला एक। हे बघा, हे कशाचे सिमेंटचे आहेत काय माहीत, देवाला माहीत।
हे असे जवळपास त्या पुलापासून सुरू झालेले जवळपास बघायला गेलं तर एक 40 एक या ठिकाणी हे असे आपल्याला सिमेंटचे बनवलेले दिसत आहे। हा सिमेंट रोड या ठिकाणी। मित्रांनो बघायला गेलं तर जो नांदखेडा परभणी रोड आहे त्याच्या खालून जो ब्रिज आहे त्या पुढे आल्यानंतर आपल्याला हा या ठिकाणी रोड काही झालेला दिसतो। पुलाच्या खाली जवळपास बघायला गेलं तर झालेला नाही, पुढे आल्यानंतर हा रोड झालेला आहे सिमेंटचा। चला बघूया आणखीन, बघूया कुठपर्यंत हा सिमेंटचा रोड झालेला आहे ते आपण पाहूया। बघायला गेलं तर काही ठिकाणी रोड झाला आहे, काही ठिकाणी नाही झाला आहे, काही ठिकाणी अशी परिस्थिती, काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे सिमेंटच्या रोडची झालेली आहे। चला या साईडला हा एक छोटासा नाला आहे, त्या नाल्याचा एक पूल आहे। त्यामागे बघायला गेलं तर 50% हे रोडचं काम झालेलं आहे आणि 50% बाकी आहे, जो की नांदखेडा परभणी रोडपासूनचा। आणि हा चालू आहे आता आपण पुढे आणखीन। चला पुढे पाहूया कुठपर्यंत रोड झाला आहे काही नाही आपण। चला या ठिकाणी रोड सुरू झालेला आहे, संपूर्ण दोन्ही साईडला झालेला आहे। चला पाहूया हा किती मीटरचा रोड झालेला आहे एक अंदाज आपण पाहूया। आणि बाजूला शेतीचे वगैरे कामं चालू आहेत, कापसं वगैरे फुटलेले आहेत। आणि त्याचबरोबर आपण परभणी शहर बायपासचं या ठिकाणी आपण ब्लॉक बनवण्यासाठी आलेलो आहे। एक समोर एक मशीन दिसत आहे आपल्याला, जी की मला वाटते डस्ट साफ करणारी मशीन दिसत आहे, जी की रोडवरचा डस्ट वगैरे आहे ते साफ करते होते। आपण थांबू एका साईडला जाता, त्या साईडला डस्ट उडते त्यामुळे आपण थांबू या साईडने आणि या साईडने आपण ओव्हरटेक करूया। सगळा डस्ट उडते त्या मशीनमुळे। या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक पण सुरू झालेली आहे। हे बघा जो की नांदखेडा परभणी रोडून त्या रोडनं हा ॲटो शिरलेला आहे आणि हा बहुतेक आता पुढे जो रोड आहे कुठं उतरतो आपण पाहूया। चला बघायला गेलं तर एक 700 ते 800 मीटरचा आता पण रोड आपण टप्पा हे कव्हर केलेला आहे, जे की दोन्ही साईडनेही रोड हा तयार झालेला आहे। बघायला गेलं तर पुढच्या वर्षी हा रोड 2026 मध्ये बायपास चालू हो आपण अशी अपेक्षा या ठिकाणी करू शकतो। हा आहे मित्रांनो जवळपास रोड एक 1.5 किलोमीटरचा जवळपास हा रोड झालेला आहे। आणि मागच्याच आपण या ठिकाणी ब्लॉक बनवून आलो होतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला नवीन आलेले टिप्पर होते, जे की भारत बेंज असेल, टाटा कंपनीचे असतील, महिंद्राचे असतील, असे या ठिकाणी आपल्याला मोठे मोठे हायवा टिप्पर भेटले होते। आणि समोर जो रोड दिसत आहे मोठा आपल्याला ब्रिजचा दिसला तो पुढे आहे। आता मित्रांनो हा आपला धार रोड आहे। चला जाऊया धार रोडकडे आपण। दोन्ही साईडने झालेला आहे 1.5 किलोमीटरचा हा रोड या ठिकाणी संपूर्ण तयार झालेला आहे। म्हणजे जवळपास 15 किलोमीटरमध्ये बघायला गेलं तर इंडियन ॲव्हरेज आतापर्यंत दोन्ही साईडनं रोड बघितला तो जवळपास एक 2.5 ते 3 किलोमीटरचा हा रोड संपूर्ण तयार झालेला आहे दोन्ही साईडला। मित्रांनो हा आहे परभणी धार रोड। या ठिकाणी परभणीकडे जातो रस्ता आणि या ठिकाणी हा धारकडे जातो। हा असा परभणी धार रोडवरचा बायपास आणि हा बायपासचा ब्रिज आहे आणि इकडून पुढं हा जातो थेट वसमत रोडकडे। मित्रांनो पुढं फार रस्ता खराब दिसत आहे, पावसामुळे रस्ता खराब झालेला आहे आणि नेमकंच या ठिकाणी आता काम सुरू झालेलं आहे। हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, पार्ट 3 मधला भाग 3 मधला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये।